22 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती त्या विहिरीमध्ये. ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असं तो मुलगा म्हणू लागला. त्याच्यावर तिथं होता तो एक मनुष्य त्याला म्हणाला, अरे बाळा, तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथं आला. त्यानंही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं, पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापानं धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर काय झालं असतं असं म्हणाल का तुम्ही? नाही ना. तर मग गुरु तरी काय करत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकलं तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नाही, चांगले वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुनं सांगितलं लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल असं म्हणून त्याच्या पाठीला लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसतं तेच सुख आपण खरं असं मानत असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करत राहावं, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपलं मन जिथं गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकट नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकट दूर करतो असं नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानानं निरनिराळे असतात, पण आतलं भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.